Students, the next numericals, you can see in the exercise, some word problems are given. The first one, listen carefully. An object moves 18 meter in first 3 seconds, 22 meter in the next 3 seconds, and 14 meter in the last 3 seconds. What is the average speed? क्वेश्चन बघा, टेक्स्टबुक मध्ये तुम्ही रीड करा क्वेश्चन. काय क्वेश्चन सांगितला, एक वस्तू एक ऑब्जेक्ट आहे. काय होतंय बघा, ऑब्जेक्ट कव्हर्स 18 मीटर डिस्टन्स इन फर्स्ट 3 सेकंड. पहिल्या 3 सेकंद मध्ये ना, पहिल्या 3 सेकंद मध्ये 18 मीटर जाते. पुन्हा पुढच्या 3 सेकंद मध्ये ना 22 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. नेक्स्ट 3 सेकंद मध्ये 14 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. तर तुम्हाला विचारायचं ऍव्हरेज स्पीड काढायचा आहे. मग काय केलं, S1 18 मीटर, S म्हणजे डिस्प्लेसमेंट, कव्हर डिस्टन्स असं पण म्हणता येईल. S1 18 मीटर, S2 22 मीटर आणि S3 14 मीटर. पहिल्यांदा तो 18 मीटर गेला, नंतर 22 मीटर गेला, नंतर 14 मीटर गेला. टाइम कोणकोणता आहे बघा, T1 पहिल्यांदा पण 3 सेकंद आहे, सेकंड टाइम पण 3 सेकंद आहे आणि थर्ड टाइम पण 3 सेकंदच आहे. T1 3 सेकंड, T2 3 सेकंड, T3 पण किती येणार आहे 3 सेकंड. आपला ऍव्हरेज स्पीड फाइंड आउट करायचा आहे. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम टेकन. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला काय, टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स S1, S2, S3 यांची ऍडिशन करायची. टोटल टाइम टेकन T1, T2, T3 यांची ऍडिशन करायची. S1, S2, S3 या तिघांची जर आपण ऍडिशन केली तर ऍडिशन येते बघा 54. आणि इथे बघा T1, T2 आणि T3 ह्या तिघांची ऍडिशन 3, 3, 3 किती येणार 9 येईल का. इथे युनिट लिहायची गरज नाही. 9 1 जा 9, 9 6 जा 54 म्हणून किती येणार 6. स्पीड आहे ना म्हणून मीटर पर सेकंड. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू 6 मीटर पर सेकंड. बघा कुठे प्रॉब्लेम आहे का, इझी आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन मात्र थोडासा डिफिकल्ट आहे. खूप लर्न करणं व्यवस्थित गरजेचं आहे. बघा कितीपर्यंत तुम्हाला लक्षात येते बघा. क्वेश्चन आहे का, a bullet having a mass of 10 gram. क्वेश्चन ऐका, क्वेश्चन टेक्स्टबुक मधून पण नंतर रीड करा. बघा, a bullet having a mass of 10 gram and moving with a speed of 1.5 meter per second penetrate a thick wooden plank of mass 90 gram. The plank was initially at rest. The bullet get embedded in the plank and both move together. Determine the velocity. क्वेश्चन तुमच्या लक्षात येते का मला. एक अशा टाइप मध्ये क्वेश्चन मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, एक वुडन प्लॅंक आहे म्हणजे लाकडाची एक फळी आहे. व्यवस्थित आहे का, मी काय क्वेश्चन एक्सप्लेन करतो. एक वुडन प्लॅंक आहे म्हणजे एक लाकडाची एक फळी आहे. अशी एक लाकडाची फळी आहे. त्या लाकडाची वुडन प्लॅंक बघा, त्याचं मास वस्तुमान 90 ग्रॅम आहे. ओके. आणि ही जी प्लॅंक आहे ना ऍट रेस्ट पोझिशन आहे. रेस्ट पोझिशन म्हणजे अशी स्टॉप आहे, स्थिर आहे, स्टेबल आहे. तिथं स्पीड किती आहे 0 आहे. रेस्ट पोझिशन म्हणून स्पीड किती असणार आहे 0 मीटर पर सेकंड. एक बुलेट आहे, बुलेट बंदुकीची गोळी बुलेट. त्या बुलेटचं मास आहे 10 ग्रॅम आणि ती बुलेट काय करायची आहे, फायर करायची आहे. या लाकडाच्या फळीमध्ये ती घुसणार आहे बुलेट. स्पीड किती आहे त्याचा 1.5 मीटर पर सेकंड एवढा स्पीड आहे.
तर तू आणि मग काय झालं बघा, बघा क्वेश्चन मध्ये काय काय, ही लाकडाची फळी वुडन प्लॅंक आहे, एक बुलेट फायर केल्यानंतर ती बुलेट याच्या आतमध्ये घुसली आणि नंतर काय झालं, ही जी लाकडाची फळी होती ती बुलेट आतच अडकली आणि लाकडाची फळी बुलेट बरोबरच मागे गेली. म्हणजे मला सांगा नंतरचा बुलेट आणि प्लॅंक वुडन प्लॅंक दोघांचा स्पीड, कारण बुलेट अडकली आतमध्ये आणि मग ती लाकडाची फळी बॅक साईडला गेली, कारण बुलेट फायर केल्यामुळे ती स्पीड मध्ये बॅक साईड. तर तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, ही जेव्हा प्लॅंक बॅक साईडला गेली अशा प्रकारे तेव्हा त्याचा स्पीड किती होता. क्वेश्चन बघा, व्यवस्थित लर्न करणं खूप गरजेचं आहे, अवघड नाही आहे पण थोडासा मोठा समजून. बुलेटची इन्फॉर्मेशन दिली बघा, बुलेट M1 10 ग्रॅम आहे, M1 मास, बुलेटचं मास, त्याला M1 घेतलं. पण हे बघा ग्रॅम मध्ये दिलंय, ग्रॅम इज CGS युनिट अँड यू आर टू कन्वर्ट इट इन MKS युनिट किंवा SI युनिट. तुम्हाला याला SI युनिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि SI युनिट आहे किलोग्रॅम, केजी. कुठलं युनिट आहे? किलोग्रॅम हे युनिट आहे. म्हणून ग्रॅमचं किलोग्रॅम करण्यासाठी 1000 ने डिवाइड करायचं आहे. काय करायचं आहे? 1000 ने डिवाइड करायचं आहे. 1000 ने डिवाइड करूया. M1 इज इक्वल टू 10 ग्रॅम होता का? या ग्रॅमला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं? किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं. किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ने डिवाइड करायचं. ओके, कारण 1000 मीन्स 1 किलोग्रॅम मीन्स 1000 ग्रॅम. म्हणून ग्रॅमला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ने डिवाइड केलं. UI बुलेट बघा, U1 बुलेटचा मला सांगा स्पीड किती होतं सांगा? 1.5 मीटर पर सेकंड. प्लॅंक लाकडाची फळी, मास 90 ग्रॅम होतं. ग्रॅमचं कन्वर्जन करायचं किलोग्रॅम मध्ये, म्हणून अपॉन 1000 घेतलं. ती जी प्लॅंक होती ती स्टेबल रेस्ट पोझिशनला होती, म्हणून त्याचं वेलोसिटी किती होती? 0 मीटर पर सेकंड. म्हणजे U2 किती आहे ना? 0 मीटर पर सेकंड. आता ऐका, ही बुलेट आहे. ही बुलेट याच्यामध्ये घुसल्यानंतर ही बुलेट आणि ही लाकडाची फळी दोन्ही पण अशी स्पीडने बॅक साईडला गेली. म्हणजे मला सांगा नंतरचा दोघांचा स्पीड कसा असणार? सेम असणार ना. म्हणून बघा V1 हा कुणाचा स्पीड असणार आहे? वेलोसिटी कुणाची? बुलेटची. V2 कुणाची आहे? वुडन प्लॅंकची. आणि दोघांची वेलोसिटी सेम आहे, म्हणून त्याला V लेटर घ्यायचं आणि V तुम्हाला फाइंड आउट करायचं. म्हणजे V1, V2 आणि V या तिघांची पण व्हॅल्यू सेम आहे. हेच कळणं गरजेचं आहे. बघा पुन्हा एकदा ऐका, ही वुडन प्लॅंक लाकडाची फळी, याच्यामध्ये बुलेट आतमध्ये घुसली. त्यानंतर काय झालं? ही बुलेट आणि ही लाकडाची फळी ही दोन्ही पण अशी मागे गेली. मग तुम्हाला जाताना दोघांचं स्पीड सेम आहे ना, कारण बुलेट आत घुसलेली आहे. म्हणून V1 V2 म्हणजेच V घ्यायचं. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा फॉर्म्युला दिला होता. M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. इथे बघा M1 U1, इथे M2 U2, इथे बघा M1 V1 आणि M2 V2. आपण व्हॅल्यू टाकूया. बघा मला सांगा M1 बघा किती आहे? 10/100. U1 किती आहे बघा? 1.5 आहे. M2 बघा 90/1000. U2 किती आहे? 0 आहे. इथे युनिट लिहिलं नाही, इज इक्वल टू M1 10/1000. V1 म्हणजेच V, M2 90/1000 आणि V2 म्हणजेच V. V1 आणि V2 च्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी V टाकून घ्यायचं. नेक्स्ट स्टेप बघा, या दोघांचा मल्टिप्लाय केला.
1.5 ला 10 ने मल्टिप्लाय केलं 115 बघा. 10 ने 15 ला मल्टिप्लाय केलं पण 1 हाऊस सोडून डेसिमल पॉइंट घ्यायचा. 15.0 म्हणजेच 15. मग 15/1000 बघा. 15/1000 प्लस याला 0 ने मल्टिप्लाय केलं 0च येईल बघा. 0 ने कुणालाही मल्टिप्लाय केलं तरी 0च येतं. प्लस या दोघांची ऍडिशन करता येईल कारण इक्वल डिनोमिनेटर आहे ना. दोन्हीकडे 1000 आहे म्हणून 1 टाइम लिहा. या दोघांची ऍडिशन बघा. 10v आणि 90v किती येणार 100v आलं. हे काय आलं बघा. 15/1000 प्लस 0 इज इक्वल टू काय 100v/1000. 100v या दोघांची ऍडिशन केली आणि इक्वल डिनोमिनेटर आहे ना म्हणून 1 टाइमच द्यायचा आहे. मग आता एक काम करू आपण. 0 काय घेतला तरी प्लस केला काय मायनस केला काय फरक पडत नाही. म्हणून आपण काय करूया इथे आपण 1000 आहे इथे पण 1000 आहे का. मल्टिप्लाय बाय 1000 टू बोथ साइड. मग आपण याला 1000 ने मल्टिप्लाय करूया. याला पण 1000 ने मल्टिप्लाय करू. याला पण 1000 ने मल्टिप्लाय करू. मला सांगा 1000 ने 1000 ला मल्टिप्लाय करू बघा. इथे 1000 न्यूमरेटर हे डिनोमिनेटर हे वर आहे खाली आहे. या 1000 ला हे 1000 कॅन्सल होतील त्यामुळे फक्त 15 राहणार. 0 ला जर तुम्ही 1000 ने मल्टिप्लाय केलं तरी काय येणार 0च येणार. त्यामुळे हे घ्यायची गरज नाही. आणि याला पण बघा या 1000 कॅन्सल झाले किती आलं 100v जायला. मग इथे 15 इज इक्वल टू 100v. आपल्या व्हॅल्यू v ची पाहिजे ना. मग v बघा 100 इंटू आहे ना इथे गेलं तर अपॉन होते. 15/100 दोन घर सोडून पॉईंट द्यायचं 1 आणि 2 म्हणून 0.15 मीटर पर सेकंद स्पीड येणार आहे. बघा कुठे कन्फ्युज होतोय का बघा तुम्ही. इथे मल्टिप्लाय केला बघा 15/1000 आलं. इथे 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 0 झालं. इथे इक्वल डिनोमिनेटर आहे म्हणून 1 टाइम या दोघांची ऍडिशन केली. बोथ साइडला आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं कारण हे 1000 कॅन्सल करायचे ना म्हणून मल्टिप्लाय केलं. म्हणजे 1000 कॅन्सल होतील इथे फक्त 15 येणार. 0 ला कोणी जरी मल्टिप्लाय केलं 0च येणार त्यामुळे लिहायची गरज नाही. इज इक्वल याला पण 1000 ने मल्टिप्लाय केलं 1000 कॅन्सल होतील कळतंय. आणि मग फक्त कोण येणार 100 इकडे गेलं तर अपॉन होतील. 15/100 म्हणजे 0.50 मीटर पर सेकंड. ओके.